आगरी कुस्ती खेळली जात आहे. आगरी समाजाच्यासाठी खेळलेली एक चांगली कथा आहे. कुस्तीकडे पैलवानांना पंचांनी कुस्तीकडे लक्ष द्यायचं आहे. इतर सगळ्या कुस्त्या बंद करा. या कुस्तीचं नाव आहे जय आगरी कुस्ती. झालेले पाटील लागलेली कुस्ती दोन्ही आगरी पैलवान आहेत, गदाधारी आहेत. कुणी मैदानात फिरायचं नाही. ही आगरी कुस्ती लागलेली आहे, गदाधारी कुस्ती आहे आणि गदा याला बक्षीस आहे. कुस्ती क्षेत्रात आगरी समाजाचं नाव आहे. ठाणे, पालघर, भिवंडी, नवी मुंबई अरे दिले ना सर पाय. चला आगरी गदा, आगरी शक्ती, आगरी समाजाचा मान इज्जत कुस्ती बघा. नवोदित पैलवानाने कशी तब्येत आहे. दोन्ही आगरी पैलवान आहेत. गदाधारीसाठी कुस्ती रंगलेली आहे. कोण होणार गदाधारी बघूया आपण. जून आंदुरकी, एक कोणगाव. दिनेश पाटील जून आंदुरकी, जयेश पाटील कोणगाव. शक्यतो पंचाने आतमध्ये त्यांना घ्यायचं आहे, पण बघा पाय लागत नाही. पाय ते पोराला पाय काढा लागत पाय. पाटलांची लढत आहे. दोन पाटील लढत आहे. दोन पाटील लढायला लागलं काय होतंय आपल्याला माहितच आहे. आहे ना त्याला चांगली कुस्ती रंगलेली आहे. दिनेश पाटील जून आंदुरकी, जयेश पाटील कोणगाव. मैदानात या सोनू यादव आर्यन मात्रे गो आदरणीय घ्यायचे आहे मध्ये घ्या. जयेश पाटील, जयेश पाटील जून आंदुरकी कोणगाव. आर्यन मात्रे गो आदर्श शिंदे बांधर मैदानात या साईडला या, या साईडला या, या साईडला या. हा बोला. हा निलेश पाटील विरुद्ध जयेश पाटील, दोन पाटलांचा सामना. सामना चांगला रंगलेला आहे. कोणता पाटील विजयी होत आहे, कोणाच्या मानाची गदाही मिळत आहे. बंद यांची घेता का या साईडला. नको नको एकच नको. महत्वाची कुस्ती आहे, पाहूया. दोन्ही पैलवान चांगले आपल्या तालमीत शिकलेले आहेत. आपल्या गुरुचं नाव रोशन करण्यासाठी ते आपली कला इथे पेश करीत आहेत. कुस्ती कौशल्य पेश करीत आहेत आणि हजारो नजरा या कुस्तीकडे लागलेल्या आहेत. कोण विजयी होणार, कोण पराभूत होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जून आंदुरकी विरुद्ध कोणगाव आगरी कुस्ती गदाधारी लागलेली आहे. टाळ्या वाजवा जरा, टाळ्या वाजवा. अरे जोरात वाजा. पाव पोटात गेला ना वडापाव. सगळ्यांच्या नजरा या कुस्तीकडे लागलेल्या. प्रेक्षणीय कुस्ती, कुस्ती कशी असावी याचे प्रात्यक्षिक आहे, पाहूया. पंचाने या कुस्तीकडे खास लक्ष द्यायचं आहे. मध्ये कुणी बोलू नका. पंच तीन तीन आहेत, आपले अनुभवी आहेत. कुणी मध्ये बोलू नका. फक्त टाळ्या वाजून प्रोत्साहन द्या. आणि कोणी जिंकलं तरी आगरी जिंकणार आहे, लक्षात घ्या. त्यांना माहिती आहे कसं केलं तर इथून आजकाल तिथून आजकाल करू नका. जून आंदुरकी विरुद्ध कोणगाव, हाकेच्या अंतरावर दोन गाव आहेत. हे रोज पैलवान भेटतायत, पण कोणताही पार्सलिटी नाही त्यांच्यात. कोण जिंकणार, आपल्या गुरुची कला, आपल्या आखाड्याची कला, आपल्या वस्तादाने शिकवलेली कला येथे दाखवत आहे. सर्वांनी टाळ्या वाजून दाद द्यायच्या आहे असं या कुस्तीला. दोन हत्तींची टक्कर आहे. समान शरीरयष्टी, समान रंग, समान उंची, सगळं काही समान आहे. फक्त नावं वेगळे आहेत. निलेश पाटील विरुद्ध जयेश पाटील.
दोघांच्या नावात श आहे. निलेश विरुद्ध जयेश, पाटील विरुद्ध पाटील असा सामना. चंडिका देवी कुस्ती आखाड्याचा हा मानबिंदूचा सामना आहे. पुढे जो सामना आहे शेवटचा तो संसाराचा सामना आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, तव्यावर चुलीवर ठेवण्यापासून सगळं साहित्य आम्ही देणार आहोत. रतिलाल पाटील यांच्याकडून हे साहित्य आलेलं आहे. शिवसेना नेते जगन्नाथ म्हात्रे तांडेल यांच्या स्मरणार्थ हा संपूर्ण संसार. शेवटच्या कुस्तीसाठी 13 पैलवानांची नाव आले. हा कुणाबरोबरही कोणी लढू शकतो. फक्त आमचे पंच ठरवतील कुणी कुणाबरोबर कुस्ती खेळायची. फक्त पंचांशिवाय यांच्यामध्ये आम्हीही बोलणार नाही. ते ठरवतील शेवटची 1 वर्षाची कुस्ती. बड़े लोग का फाइनल बहुत कम होता है. महाराणा 10 मिनिटं कमी आहेत. 12 ते 1 नवोदित आणि नवीन कुस्तीपटू घेणार आहेत. ज्यांनी कुस्ती घेतलेले आहेत, जिंकलेले किंवा पडलेले, ज्यांनी मैदानात यायचं नाही त्यांना एक नंतर चान्स मिळणार आहे. एक कुस्ती जबरदस्त कुस्ती रंगलेली आहे. कुस्ती चांगली केल्याची आहे. पाटील पाटील आहे. पाटील पाटलांनी जखम करायची नाही. पंतांनी खास लक्ष द्यायचं या महत्वाच्या कुस्तीकडे. पंतांनी बघा किती वेळ झाला तो, कारण इतर कुस्त्या थांबलेल्या आहेत. बघा व्यवस्थित होऊ दे, सगळं व्यवस्थित लक्ष द्या. कृपया बाहेरून कोणीही आवाज देऊ नका. अतिशय सुंदर रंगलेली कुस्ती आहे 2 पार्टनरमध्ये. नांदुरकी विरुद्ध कोलगाव. वजनापासून, उंचीपासून, शरीर यष्टीयापासून सगळं काही सेम आहे. माती टाकताना डोळ्यात उडणार नाही याची दक्षता घ्या. आगरी माणूस तसा सहजाची हार पत्करत नाही. पाहूया कुस्ती कशी रंगते. पाटील विरुद्ध पाटील. 2 पाटील लढत आहेत. निलेश पाटील आणि जयेश पाटील. आणखीन एक शेवटच्या कुस्तीसाठी नाव आलंय करवीर, करमवीर सेना, करमवीर सिंग, देवीनगर कुलाबा. गाडी आता आम्ही इथे घरी नाही येणार. आम्ही बाहेरच्या बाहेरच आहोत. यावर्षी बळीराम जाधव यांची लागलेली नाही आहे. काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. खासदार बळीराम जाधव या गावाली कधी आपण इथे सर्व पेलोण्यांना पुष्कळ सकाळी 7 वाजता देवी या चालू होणार आहे. सर्वांनी नोंद घ्यावी. इसमें तो आदमी लड़ता अच्छा. 5 तारखेला होणार आहे. लक्ष्मी नारायण यात्रा उत्सवानिमित्त सकाळी 8 वाजता चालू होतील कुस्त्या. रविवारी 5 बोल तुम्ही माझी एक कुठली लावली नाही आला. पंच बरोबर चालले का कुस्ती? बघा तुम्ही निर्णय घ्या.
दोन्ही पेलवान कुणाला हात जात नाही. पैलवान रामलेले पाहूया हात सांभाळा, हात सांभाळा. पंच दुसऱ्या कुस्त्या घ्या, दुसऱ्या कुस्त्या घ्या एका साईडला. पंच एका साईडला दुसऱ्या कुस्त्या घ्या. आणखी एक पंच या इकडे. त्याला पंच या. त्यांचं नाव नोंदले आहे. त्यांनी इथं कुस्तीमध्ये यायचं आहे. बाजूला कुस्ती आर्यन मात्रे गो, आदर्श शिंदे भाईंदर कशाला उठले? पंख्यासाठी थांबा. अरे हो रे बाबा, हॅलो हात वरती करा. आर्यन मात्रे लाईट गो, बॅगचा संपेल पंख्यासाठी हॅलो. 32 नंबरची कुस्ती आहे. सॅम्पल ती जुनी आहे 1.5 वर्षापूर्वीची आहे. ती लाईट डार्क येणार, कधी कधी लाईट बी येणार, कधी कधी डार्क बी येणार. घेऊनच टाकले ते बाथरूमच्या बरोबर आल्यात का? काम चालू केले ना? काळा आणि लाल रंग जो आहे ना आला तर तो बघा पंख्यासाठी लागलेले आहे. बदलून बी देईल, काय टेन्शन आर्यन नाही. मात्रे गो, आदर्श शिंदे भाईंदर यांच्यामध्ये अरे नाही त्याच्यामध्ये बॅगचा फरक राहतो ना. लाईट बी येतो ना, सुरेश पाटील तुणामूर्ती, जयंत पाटील कोणगाव यांच्यामध्ये झालेलं आहे. हा चालत पाटील लढत आहे. बंधुभावाने लढत आहे. की पेलवून जखमी होता कामा नये कुस्तीवर याची दक्षता घ्यायची आहे. हॅलो हो आगरी समाजाची कुस्ती जवळ नाही माझ्या बाबा बोलू नका, बोलू नका. पंचांचा निर्णय आणि अजून पंच लक्ष देऊन आहेत. पंख्यावर कुस्ती लागले ती साईडला आहे. आर्यन मात्रे गो, आदर्श शिंदे भाईंदर अतिशय कुस्ती रंगलेली आहे. थांबा पण अच्छा, पंचांनी निर्णय दिलेला आहे. आर्यन मात्रे गो का? नाही पेनच्या बोल ना पेन आर्यन मात्रे गो विकेला पंखा घ्यायचे. पंखा दिलेला. पेन दादावर हो भाऊ, कोणत्या गाडीने ए मला काय खातं का? पंच याच्यावर कुस्ती फिरवा एका साईडला कुस्ती फिरवा. झालं गर्दी करू नका. जा कोणत्या बी जा दोन अंकुरची विरुद्ध कोणगाव, दोन्ही आगरी. भरपूर शरीरात असेल. पंचांनी लक्ष द्या, भरपूर वेळ झाला आहे. पंच ते खेळ अरे बसा रे. तिथे पंचाने अंतिम निर्णय घ्यायचा आहे. कुस्ती बराच वेळ लांबलेला आहे. पंचांनी काय बघा, भरपूर टाइम झालेला दादा, भरपूर टाइम झालेला. धावता त्याच्यावर धावता तिथं जे तिथं धावता ना तू धावता हॅलो बराबर